आपण आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राला सांगतोय। अधिकृतपणे इलेक्शन कमिशन आता जस्ट जाहीर केलेला आहे, अमित राज ठाकरे यांचा माहीम विधानसभा मतदारसंघातून दारुण असा पराभव या ठिकाणी झालेला आहे। आताची सगळ्यात मोठी आपण बातमी बघतोय। उबाटा गटाचे उद्धव ठाकरे गटाचे तेथील उमेदवार महेश सावंत हे या ठिकाणी त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे। अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवरती या ठिकाणी गेलेले आहेत। आपण बघतोय सदा सरवणकर यांच्या विरुद्ध अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी उमेदवार दिला होता। अमित राज ठाकरे यांच्या विरोधात महेश सावंत यांनी उबाटा गटाकडून निवडणूक लढवलेली होती आणि अमित ठाकरेंचा या ठिकाणी माहीम मधून जो त्यांचा या ठिकाणी तिथेच राहतात ते त्या मतदारसंघातूनच या ठिकाणी पराभव झालेला आहे। आपण बघतोय मनसेनं खातं देखील महाराष्ट्रात उघडलेलं नाहीये। महायुती 227 जागा मिळवलेल्या आहेत, मवियानं 53 आणि मनसे 0 आहे आणि इतर जे इंडिपेंडेंट जे आहेत अपक्ष यांनी 8 जागा मिळवलेल्या आहेत। आपण बघतोय अमित ठाकरेंचा माहीम मधून पराभव झालेला आहे। उबाटा गटाचे महेश सावंत या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आताची सगळ्यात धक्कादायक अशी ब्रेकिंग न्यूज आपण आतापर्यंतची एक्सक्लुझिव्ह माहिती, पहिली माहिती आताच निवडणूक आयोगानं महेश सावंत यांना विजयाचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत माहीममधून विजयी झालेले आहेत। आपण पाहू शकतोय 18च्या 18 सर्व फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि अमित ठाकरे या ठिकाणी आपण पाहू शकतोय जवळपास 27 ते 28 हजारच्या फरकानं या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। 1 नंबरला महेश सावंत आहेत उबाटा गटाचे उमेदवार आणि आपण बघतोय ही दृश्य आणि सदा सरवणकर हे देखील पराभूत झालेले आहेत आणि महेश सावंत या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत। आपण याची ही दृश्य पाहू शकताय। अमित ठाकरे यांचा दारुण असा पराभव या ठिकाणी झालेला आहे। उमेदवारी देण्यावरून वाद देखील झालेला होता आणि आपण सर्व महाराष्ट्राला देखील यांची भाषणं संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत लाईव्ह आपण त्याचं कव्हरेज केलेलं आहे। अमित ठाकरे यांचा पराभव माहीम मधून झालेला आहे। दादरमध्ये ते राहतात आणि माहीम त्याच विधानसभा मतदारसंघात येतं। आपण पाहू शकतो ही दृश्य अमित ठाकरेंचा माहीम मधून पराभव झालेला आहे।